कुमार दिगंबर कुलकर्णी 1972 सालापासून ते 2012 पर्यंत म्हणजे 40 वर्ष मी सलग विद्याधाम प्रशाला शिरूर या शाळेत शिक्षक म्हणून काम केले. त्यातली 35 वर्ष मी शिक्षक होतो, 7 महिने पर्यवेक्षक होतो, जवळजवळ 2.5 वर्ष उपमुख्याध्यापक आणि 1.5 वर्ष मुख्याध्यापक म्हणून विद्याधाम प्रशालेत मी सलग सेवा केली. हे पुरस्कार मानपत्राच्या रूपात, रोख रकमेच्या स्वरूपात व स्मृतिचिन्हाच्या रूपात सन्मानित केले जातात. हे विविध पुरस्कार व्यक्तीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि कामगिरीबद्दल दिले जातात. प्रख्यात पार्श्व गायिका लता मंगेशकर को कल भारत रत्न से सम्मानित किया गया. शिरोमणी पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार, महावीर पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले. अशा सामाजिक क्षेत्रातील महान कार्यामुळे ते प्रसिद्ध समाजसेवक म्हणून ओळखले. गमावत असलं तरी आता गमावत आहे. सगळा पगार मी केव्हाच गमावलाय. थोडे तरी दे ना. 5 रुपये सुद्धा मिळणार नाही. 2.5 रुपये तरी दे. मिळणार नाही. मिळणार बोल नको. परमवीर चक्र नायक जदुनाथ सिंह. एक गोली सिर में लगी, दूसरी सीने में, पर वो लड़ते रहे और देश के लिए जीत ली वो जंग. ऐसे थे परमवीर चक्र नायक जदुनाथ सिंह. तू तेज दे नवचेतना विश्वास दे. जन्म 1933 साली मंगेशकर कुटुंबात झाला. कलाकार व गायक असणारे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून संगीताचा वारसा मिळाला. तसेच नेताजी व हृदयनाथ मंगेशकर यांचे मार्गदर्शन या सगळ्यांची साथ आशा त्यांचा. आणि म्हणून तुमच्या बरोबर असणाऱ्या या सगळ्या शिक्षकांचा, तुमच्या मुख्याध्यापिकांचा, तुमच्या पालकांचा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींचा सगळ्यांचा उद्देश एकच आहे की आपल्याला जीवनामध्ये कुठलं तरी ध्येय ठरवलं पाहिजे आणि त्या ध्येयाच्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. आणि ती वाटचाल करताना
आपल्याला कसे कष्ट करावे लागतील, काय करावं लागेल, हे तुम्हाला आज इथे पाहायला मिळतं. या प्रत्येकानं कोणकोणत्या क्षेत्रात काय काय विशेष कर्तबगारी केली आणि ही कर्तबगारी जीवनामध्ये तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. अर्थात मला एक गोष्ट या ठिकाणी जाणवली की या ठिकाणी आपलं मनोबल अतिशय व्यवस्थित या वयामध्ये स्टेजवर जाऊन तत्करीतपणे स्पष्टपणे आणि सर्वोच्च पुरस्कार मिळणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल आपले विचार व्यक्त करत असताना धाडस लागतं, धीटपणा लागतो आणि तो तुम्ही अंगीकारला आहे. तुमची बालसभा जी आहे आजची झाली, खरं तर सर हा एक अभिनव उपक्रम आणि राबवला सुरुवात केली ती ह्या वर्षापासून. अगोदर करत होतो प्रत्येक वर्गाला वेगळा विषय, त्यांचं प्रेझेंटेशन